अजून जर सांगायचं म्हटलं शुगरच्या पेशंटनी सीताफळाची पानं खायची 3 किलोमीटर चालायचं, पोटा जाळायला लागेल 3-4 दिवस, लगेच ओके सगळं. पोटा साफ झाला की ओके होऊन जात. रात्री शांत झोपा, मोबाईल कमी वापरा. बीपीच्या लोकांनी रोज एक लसूण पाकळी खावा, रोज एक लसूण पाकळी खायचं, खूप छान प्रकारे रिझल्ट येतो. आणि सगळ्यात महत्वाचा एक तुम्हाला पार्ट सांगेन मी, आयुष्यात तुम्ही मला सांगा वर्षाच्या वर्षाला बॉडीचं सर्व्हिसिंग कोण करते? तुम्हाला माहित आहे का? इतर प्राणी पक्षी बॉडी सर्व्हिसिंग करून घेतात, वनस्पती पण घेतात. दरवर्षी बघा वनस्पती आपली पानं गाळतात, दरवर्षी त्यांना पालवी फुटते, दरवर्षी तरुण दिसतात की नाही? तुम्ही करता का अशा गोष्टी? दरवर्षी तरुण दिसण्यासाठी काय करता तुम्ही? थायरॉइड साठी सांगायचं राहिलं का? बोलता बोलता नारळीच्या मुळी घ्यायच्या 4-5 तांब्यावर पाण्यामध्ये टाकायचं, हे पाणी उकळवायचं आणि ते गाळून घ्यायचे, गडगड गडगड करायचं आणि हे थुंकून टाकायचं. 2 महिने करायचं, कोणत्याही प्रकारे खंड न पाडता 2 महिने करायचं. 2 महिन्यात थायरॉइड गायब. करून बघा. थायरॉइड म्हणजे काय होईल, कशामुळे होतो माहितीये कोणाला? उष्णता. शुगर कशामुळे होते? उष्णतेनं. बीपीचा त्रास कशामुळे होतो? पित्त वाढल्यामुळे. वात पित्त कफ सोडलं तर शरीरात आजार पडण्यासाठी काय सांगा बरं? हे 3 व्यवस्थित राहिलं म्हणजे शरीर ओके राहते ना. आणि हे ओके राखायचं असेल तर बॉडी सर्व्हिसिंग करत चला. किमान वर्षातून एकदा तरी बॉडीचं सर्व्हिसिंग होणं खूप गरजेचं आहे. आणि बॉडीचं सर्व्हिसिंग जर करायचं असेल तर 3 प्रकार सांगतो. पहिला प्रकार आहे तो पंचकर्मा सेंटर. पंचकर्मा सेंटर मध्ये पहिल्या दिवशी वमन करतात, दुसऱ्या दिवशी बस्ती म्हणजे इनिमा देतात, तिसऱ्या दिवशी पोटाचे मसाज, चौथ्या दिवशी पाठीचे मसाज करतात, 5व्या दिवशी डोळ्यात, नाकात, कानात सगळीकडे तेल घालतात, 6व्या दिवशी फुल बॉडी मसाज करून देतात आणि 7व्या दिवशी औषधी पाण्याने आंघोळ घालतात आणि सोडून देतात. पण ह्या 7 दिवसामध्ये तुम्हाला त्यांच्याकडे राहावं लागतं, पथ्य पाणी खूप पाळावं लागतं, परत पैसेही खूप द्यावे लागतात. म्हणजे कमीत कमी मला वाटतंय माझ्या इथं माझ्या पंचकर्मा सेंटर मध्ये जरी बघितलं तर पंचकर्मा करायला 25,000 पासून ते 2.25 लाखापर्यंतची पॅकेजेस आहेत. 25,000 पासून 2.25 लाखापर्यंत. आपण 25,000च पकडू. कमीत कमी वर्षाला 25,000 म्हणजे महिन्याला 2,000 रुपये, 2-2,500 रुपये आपल्याला खर्च येतोय महिन्याला. हे जर करायचंच नसेल तर घरगुती उपाय सांगतो. म्हणजे तुम्ही जर समजा पंचकर्मा केला तर सगळ्यात बेस्ट. नाही जर जमलं तर घरगुती उपाय सांगतो. घरच्या घरी 3 दिवस सलग ताक प्यायचं, रवीनं घुसळायचं, वस्त्रगाळ करायचं, 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं. असं ताक जितकं पिता तेवढं प्यायचं. कमीत कमी 5 लिटर ताक आपण पिलो पाहिजे. जास्तीत जास्त जाईल तेवढं तुम्ही ताक प्यायचं. आणि जितकं ताक प्याल, पहिल्या दिवशी दुपारनंतर डोकं दुखायला लागतं, लूज मोशन होतं किंवा उलटी होते, सगळा पोटा साफ व्हायला लागतो, सगळं होतं, तुम्हाला चक्कर यायला लागते, अस्वस्थ व्हायला लागतं. पण तुम्ही मरणार नाही याची गॅरंटी मी देऊ शकतो तुम्हाला. काय होईल नाही, एवढ्यात काय उलटत नाही लगेच. तुम्ही काय करता माहिती आहे? जरा काय झालं का नाही, मरतो की काय असं अजिबात भीती घेऊ नका. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं फ्रेश वाटेल, परत दुपारनंतर परत तुम्हाला उठता येणार नाही. असं 3 दिवस खूप परिस्थिती बेकार असते. 4थ्या दिवशी थोडं वरण भात भाकरी असं खात पुढे 15 दिवसानंतर तुम्ही तुमचं रेग्युलर जेवण घेऊ शकता. म्हणजे 18 ते 20 दिवसाची ही प्रोसेस आहे, तुम्ही करू शकता. पण त्यामध्ये तुम्हाला परत वर्षभर काय करायची गरज लागत नाही, बॉडी सर्व्हिसिंग होऊन जात आहे. आणि हे पण जर करायचं नसेल तर 3रा मार्ग तुम्हाला सांगतो, आरोग्य संजीवनी. आमच्या तोडकर संजीवनीचं आहे आरोग्य संजीवनी. हे तुम्ही घ्यायचं. घेण्याची पद्धत एकदम सोपी आहे. सकाळी उठलं, ब्रश करून आला, फ्रेश होऊन आला की तुम्ही 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचं, त्यातलं आरोग्य संजीवनीचं 1 टोपण, सोबत एक आम्ही चूर्ण देतो, ते चूर्ण त्यात मिक्स करायचं, पावडर असते ती मिक्स करायचं आणि हे तुम्ही प्यायचं. चवीसाठी साखर मीठ घातला, अगदी सरबत पिल्यासारखं लागतंय. हे प्यायचं आणि 15-20 मिनिटं फक्त काही खायचं नाही. 15-20 मिनिटानंतर मात्र नक्की काही ना काहीतरी नाश्ता पाणी करायचं. हे 10 दिवसाची प्रोसेस आहे, जास्तीत जास्त 11 दिवसाची. 11 दिवसामध्ये फुल बॉडी सर्व्हिसिंग. म्हणजे बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं आत काळपट झालेलं असते ना, आत लिव्हर मध्ये टर्किश टॉवेल सारखं असते माहिती आहे ना,
सगळं खराब झालेलं असतं ना, तुम्ही ऑइली खाल्लेलं म्हणजे तेलकट खाल्लेलं काय काय खाल्लेलं ते सगळं चिटकून बसलेलं असतं, हे सगळं धुवून काढण्याचं काम आरोग्य संजीवनी करते. तर हे तुम्ही मार्केटला घेऊ शकता, कुठेही तुम्हाला हे अवेलेबल आहे, लातूरमध्ये इकडं तिकडं तुम्ही घेऊ शकता. आजही हवं असेल तर आजही तुम्ही घेऊ शकता. आज त्याच्यावरती म्हणजे तसं तुम्हाला सांगायचं झालं तर त्याची 1600 रुपये किंमत आहे, म्हणजे महिन्याला आपल्याला 150 रुपये खर्च येतो. पण त्यावरती आज 25% आम्ही डिस्काउंट दिलेला आहे, म्हणजे 1600 रुपयेचं 1200 रुपयाला आज तुम्हाला ते मिळेल. माझं जे आहे ते मी सगळं सोडून दिलेलं आहे. मी कुठेही व्याख्यानाला गेलो तर एकही रुपया घेत नाही. पैसे कमवण्यासाठी मी व्याख्यानाला येत नाही. मी माझ्या स्वतःच्या गाडीने येतो जातो, येणे जाण्याचा सुद्धा साहेब मी खर्च घेत नाही. टाळ्या वाजवायच्या नाही त्या गोष्टीसाठी, तुम्हाला पाया पडतो मी, टाळ्या नका वाजवा. माणसानं माणसासाठी करायचं नाही तर मग करायचं कशासाठी सांगा की. काय 2 मुलं आहेत त्यांचं चांगलं, 2 मुलांना काय लागणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय आपल्या मुलांना जास्त फॅसिलिटी देऊ नका. मी माझ्याही मुलांना सांगितलं जे कमवलंय ते माझं आहे, मी काय करायचं ते मी ठरवणार आहे, तुमचं तुम्ही कमवायचं. बरोबर आहे ना? गुडघेदुखीसाठी तुम्ही तो ह्याचा लेप लावू शकता दादा, लसणाचा. मी सांगितलं ना की दालचिनी, लवंग, दालचिनी, गोळ, लसूण ह्याचा लेप लावू शकता. अगदीच जर गुडघेदुखी जास्त असेल, आलं शिजवायचं आणि त्याचा लेप लावायचा. अजून तुम्हाला सांगतो, पाठीमागच्या बाजूने जर गुडघे जास्त असं सूज आलेले असेल, बटाटा उकडायचा, स्मॅश करायचा, गरम असताना चिटकवायचा. पाठीमागून पण जे गुडघ्याचा त्रास होतो ना तोही कमी होऊन जातो. पुढच्या बाजूने आलं लावायचं, पाठीमागून बटाटा लावायचा. करून बघा ह्या गोष्टी. पण सगळ्याच आजारातून जर आपल्याला व्यवस्थित पार पडायचं असेल किंवा आपल्याला होऊ नये असं वाटत असेल, बॉडी सर्व्हिसिंग करा, कुठल्याही मार्गाने करा. आज पण कुठं आहे बाबा, दावत आहे का तिथं लावलेलं आहे, जाताना बघून जावा, ज्यांना शक्य आहे त्यांनी घेऊन जावा. आज 1600 रुपयाची ती आरोग्य संजीवनी आहे, ती आज तुम्हाला फक्त 1200 रुपये मिळेल. ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी नक्की घ्या, बॉडी सर्व्हिसिंग करून घ्या, हसत खेळत राहा. सांगितलेल्या फोन नंबरवरती अजून एक फोन नंबर सांगते बाबा, अजून एक फोन नंबर देतो तुम्हाला, त्याच्यावरही फोन करू शकता. हा 70 66 13 22 99, 70 66 13 22 99 या नंबरवरती माई भेटतात, म्हणजे मिसेस तोडकर, संजीवनी तोडकर भेटतात. 70 66 13 22 99. आपल्यालाही काय अडचण असेल, आपल्या घरातील महिलांना काय अडचण असेल तर या नंबरवरती नक्की संपर्क साधा. हसत खेळत राहा, आनंदात राहा. आणि सगळ्यांना सांगतो, आजपासून आजार डोक्यातून काढून टाका. दवाखान्याला पैसा घालण्यापेक्षा त्याची चैनी करा. दवाखान्यात जाऊन पण शेवटी मरण आहे आणि चैनी करून पण शेवटी मरण आहे. केलेलं खाल्लेलं तरी समाधान, बरोबर आहे का नाही? एन्जॉय करा, बॉडी सर्व्हिसिंग करा. आता परत एकदा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. खूप वेळ मला ऐकला, सहन